नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 27 मे आणि 28 मे या 2 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे, कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये उद्या पावसाचा जोर वाढणार आहे, दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे. थोडक्यात ही अपडेट आपण देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. छोटीशी विनंती करतो, पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात महाराष्ट्र देखील उष्ण झळांनी भाजून निघत आहे. राज्यात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये आजही उष्ण लाटेचा काही भागांना अलर्ट देण्यात आला आहे, येलो अलर्ट देण्यात आला आहे. जी काही संस्था आहे अल डोरॅडो वेदर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार पाकिस्तान, ओमान, सेनेगल आणि भारताचा भूभाग सध्या खूपच तापलेला बघायला मिळत आहे. मागील 24 तासामध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे जगातील उच्चांकी तापमान 50 अंशावर जाऊन पोहोचले आहे. राजस्थानमधील बारमेरचा आहे तो दुसरा क्रमांक आहे. तेथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान 49 अंशापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या येणाऱ्या उष्ण हवेमुळे राज्यात देखील बहुतांश भागामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही भागामध्ये जोरदार वारे वाहत असून सुद्धा उकाडा जाणवत आहे. तर मित्रांनो, आज 27 मे आज सकाळपासूनच कोकणपट्टा म्हणजेच मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये ढगाळ वातावरण, काही भागामध्ये झाकाळलेलं वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यम पाऊस एकदमच कमी ठिकाणी राहील. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता. यानंतर मित्रांनो, आपण 28 मेची देखील अपडेट बघणार आहोत. व्हिडिओ बघत राहा. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. नागपूर विभागात देखील वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. येलो अलर्ट म्हणजे हा पाऊस एकदम तुरळक ठिकाणी पडला तर पडेल, तशी बहुतांश भागामध्ये शक्यता कमी. या व्यतिरिक्त मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल. नगरमध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल. जोरदार वाऱ्यामुळे मित्रांनो पाऊस फारच कमी ठिकाणी बहुतांश भागामध्ये शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. हलके थेंब किंवा हलका पाऊस तुरळक भागामध्ये होऊ शकतो. ताशी मित्रांनो, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. ताशी 20-25, काही भागामध्ये 30 या वेगाने ताशी वारे वाहत आहे. काही ठिकाणी झटक्याचे वारे देखील बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये पाऊस. उद्या मित्रांनो, पावसाचा जोर तशी शक्यता कमी आहे. उद्या बऱ्याच भागामध्ये मोकळं कोरडं वातावरण राहण्याची शक्यता, म्हणजेच 28 मेला फक्त कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. इतरत्र मोकळं कोरडं आणि उष्ण वातावरण राहील. दुपारनंतर थोडाफार वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळू शकते. सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही. ही होती 27 आणि 28 मेची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.